वेलकम टू माय यूट्यूब ब्लॉग। तर तुम्हाला आज दाखवते गावाकडचे लग्न कसं असते। तर सगळ्यात आधी गावाला पोचल्यानंतर बांगड्या भरायचा प्रोग्राम चालू होता। मग इथे सगळ्यांना बांगड्या कलेक्ट करून द्यायचं होतं। तर मी बसली होती अगदी बांगड्यावाल्याच्या बाजूला। तर माझ्या सगळ्या बहिणी मला बोलते की तू तिथे बसलीच आहे तर आम्हालाच बांगड्या काढून दे। तर मग मी एक एक करून सगळ्यांना, ह्या बघा ह्या सगळ्या माझ्या बहिणी होत्या। काही काकांच्या मुली होत्या, काही मामांच्या मुली होत्या, काही आत्याच्या मुली होत्या आणि काही मावशीच्या मुली होत्या। त्या सगळ्या मला बोलत होते की तू आम्हाला बांगड्या काढून दे, तू तिथे बसली आहे। तर मी सगळ्यांना असं सगळ्या थोड्या त्यांच्या साईजच्या बांगड्या काढून दिले। आणि मग ही माझी मामाची मुलगी खूप लाजत होती की कॅमेऱ्यामध्ये बघायला, म्हणजे मी शूट करत होते तर ही लाजत होती खूप। आणि त्यानंतर मग काय ही माझी मामाची मुलगी जे शूट करत होती हिचे व्हिडिओ। मग त्यानंतर आम्ही हळदीचे छान फोटो काढून घेतले। मग ही बोलते दुसरी ताई माझ्यासोबत नाही काढली तू फोटो, मग तिच्यासोबत पण काढली। मग त्यानंतर आम्ही जेवण करायला गेलो होतो। गावाकडे असं पंक्तीमध्ये जेवण असते, पंक्तीने बसतात सर्वजण। मग आम्ही त्यांचं जेवण होतपर्यंत वाट बघितलंय। त्यानंतर मग ही माझी मामाची मुलगी, हिला खूप लाड बाबा। मग त्यानंतर आम्ही जेवण करायला बसलो। मग छान असं जेवण करून घेतलं। मग जेवण झाल्या असे छान हळद वगैरे खेळून घेतली आम्ही। बघा किती लावलं आहे हळद मला। त्यानंतर मग ही माझ्या मामाची मुलगी माझ्यासोबत एक फोटो काढ म्हणे, आणि हा नवरीचा भाऊ याच्यासोबत पण काढला। मग छान नवरीचा भाऊ आणि DJ आणला होता। मग छान आम्ही असं डान्स केलं। तर बघा आम्ही किती एन्जॉय केलं हळदीचा प्रोग्राम, बघा तुम्ही पण। त्यानंतर मग आम्ही डान्स वगैरे करून आलो। खूप दमलो होतो, खूप नाचलो आम्ही। त्यानंतर मग इथे बसलो, थोडा आराम करू। ही बघा आमच्या मामाची मुलगी, हे तो खूप नाचली बाबा खूप। त्यानंतर घरी आलो, झोपलो। मग सकाळ झाल्यावर टाईम होतं लग्नाला, तर मग वरण भात वगैरे बनवून घेतलो। इकडे आईनी पाणी भरला। ही मोठी आई आहे माझी गावची, आणि माझी ताई इथे वरण बनव। मग त्यानंतर आम्हाला एकाच्या घरून इन्व्हाइट आलं होतं, त्यांनी बोलवलं होतं। मग त्यांच्या घरी गेलो तर ते छान असं ऑरेंज ज्यूस बनवलं होतं त्यांनी। मग तिकडून आलो लवकर आणि मग लग्नामध्ये गेलो। तर बघा इकडे एवढे लोक होते, एवढ्या गरमीमध्ये तरी पण खूप भरपूर लोक येतात लग्नाला। मग इथे आम्ही असे छान फोटो व्हिडिओ वगैरे काढून घेतले होते। मग ही माझ्या दादाच्या मुलाने फोटो काढली होती। मग त्यानंतर मग नवरीकडे गेलो, त्यांच्या कॉंग्रॅच्युलेशन वगैरे केलं त्यांना। त्यानंतर मग जेवण वगैरे करून घेतलो। मग खूप गरमी होत होती आम्हाला तिथे। मग आम्ही आलो घरी, चेंज वगैरे केलो। घरी जाऊन आल्यानंतर नवरीची बिदाई वगैरे केली, आणि मग नवरीने आपल्या भावाला भांडे दिले, 5 भांडे देतो ते। आणि मग त्यानंतर नवरीला आम्ही त्यांच्या गाडीपर्यंत सगळे लोक, आम्ही म्हणजे गावामध्ये सर्वच जातात, मग गेलो। नवरीला बाय बाय करून आम्ही निघालो आमच्या घरी। तर हा ब्लॉग इथेच खतम होतो, बाय।